रात्री गावावरून यायला उशीर झाला, त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. घाईघाईत चपाती भाजी बनवून घेतली आणि किचन ओट्यावर एवढा सारा पसारा झालेला होता. त्यानंतर ऋतूला पटकन जेवायला दिलं, कारण त्याला भूक लागलेली होती. आणि गावाकडे जाण्यासाठी बॅग भरण्याचा जेवढा आनंद असतो तेवढाच दुःख जे आहे ते बॅग काढताना जे आहे ते होत असतं. गावावरून आलेले सगळे कपडे, आता काही कपडे मी हाताने धुते, काय तर काही कपडे काही मशीनला लावायचे होते. आणि ही साडी मी रक्षाबंधन दिवशी घातलेली होती आणि त्याचे दोरे फारच म्हणजे खालचे जे आहेत ते निघालेले होते. तर दोन्ही कपडे जे मशीनमध्ये लावायचे ते कपडे बाजूला केले आणि जे हाताने वॉश करायचे होते तेही कपडे बाजूला करून ठेवले. आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते मशीन लावली. मशीन वगैरे झालं, कपडे वगैरे वाळत घातले. आता संध्याकाळची वेळ झालेली होती आणि दिवसभर काही व्हिडिओ शूट केला नाही. संध्याकाळी जेवणामध्ये होती कांद्याची पात आणि भाकरीचं सिंपल असं जेवण बनवायचं होतं. तर अगदी छान अशी कोवळी पात भेटलेली होती आज, आणि त्याचीच म्हटलं चला लगेच भाजी आणि भाकरी बनवून घेतली आणि एकदम सिंपल असं जेवण करून घेतलं. आणि मी गावाकडे गेले तेव्हाच माझं जे आहे ते एक मिशोचं पार्सल आलेलं होतं. तर मी याच्यामध्ये मागवले होते फ्रीज ऑर्गनायझर. ते 6 अशा प्रकारचे जे आहे ते डबे भेटले होते. क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे. 186 रुपयामध्ये हे मला भेटलेले होते. आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते वॉश वगैरे करून मी भाज्या भरून ठेवल्या.